बीडमधून अजित पवारांना मोठा धक्का बसलाय। बजरंग सोनावणे यांनी अजितदादांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिलाय। राष्ट्रीय अध्यक्ष सुनील तटकरे यांना पत्र लिहून सोनावणेंनी पक्षाला रामराम ठोकलाय। सोनावणे लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार आहेत। निलेश लंकेंपाठोपाठ अजितदादांसाठी हा दुसरा हादरा मानला जातोय। बीड लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक असणाऱ्या बजरंग सोनावणे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची साथ सोडत ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतलाय। सोनावणे हे शरद पवार गटात गेल्यास भाजप उमेदवार पंकजा मुंडे यांची डोकेदुखी वाढणार आहे। पक्षातील फुटीनंतर सोनावणे अजितदादांबरोबर होते, मात्र त्यांनी आता शरद पवारांकडे घरवापसी करण्याचा निर्णय घेतलाय। बजरंग सोनावणे यांनी भाजप उमेदवार पंकजा मुंडे यांच्या विरोधात लोकसभा निवडणूक लढवावी असा त्यांच्या कार्यकर्त्यांचा आग्रह होता। महायुतीत बीडची जागा भाजपकडे आहे। भाजपनं विद्यमान खासदार प्रीतम मुंडे यांचं तिकीट कापत त्यांच्या भगिनी आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे। 2019च्या लोकसभा निवडणुकीत बजरंग सोनावणे यांनी प्रीतम मुंडे यांच्या विरोधात रिंगणात उडी घेतली होती। राष्ट्रवादीच्या तिकिटावर त्यांनी निवडणूक लढवली होती। प्रीतम मुंडेंना 6,78,175 मतं मिळाली होती, तर सोनावणेंना 5,09,807 मतं पडली होती। म्हणजेच बीडमध्ये कोणे एकेकाळी विक्रमी मतांनी विजयी झालेल्या मुंडेंना 1,70,000ंचीच लीड मिळाली होती। त्यामुळे सोनावणेंचं बळ शरद पवार गटाला लाभल्यास पंकजांवर टांगती तलवार राहणार आहे। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24।